प्रश्न पहिला, 1955 साली इंडोनेशियातील कोणत्या ठिकाणी भरलेल्या आफ्रो आशियाई राष्ट्राच्या परिषदेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्तवादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली? ऑप्शन 1 बेकासी, ऑप्शन 2 मलांग, ऑप्शन 3 जकार्ता, ऑप्शन 4 बांडुंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 बांडुंग. प्रश्न दुसरा, 3 मे 1971 रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वट हुकुमाद्वारे किती विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले? ऑप्शन 1 106, ऑप्शन 2 120, ऑप्शन 3 85, ऑप्शन 4 123. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 106. तर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वट हुकुमाद्वारे 106 विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाशी ब्यापैकी साधर्म्य साधणाया प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 जालना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मुंबई. अरावीपुरम या चळवळीचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन 1 शिवनारायण अग्निहोत्री, ऑप्शन 2 भास्कर राव जाधव, ऑप्शन 3 श्री नारायण गुरु, ऑप्शन 4 श्यामजी कृष्ण वर्मा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 श्री नारायण गुरु. कोणत्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? ऑप्शन 1 16 ऑगस्ट 1982, ऑप्शन 2 20 ऑगस्ट 1982, ऑप्शन 3 17 ऑगस्ट 1985, ऑप्शन 4 16 सप्टेंबर 1980. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 16 ऑगस्ट 1982. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते आहे? ऑप्शन 1 सोलापूर, ऑप्शन 2 सातारा, ऑप्शन 3 जळगाव, ऑप्शन 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 कोल्हापूर. तर कोल्हापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. रिकाम्या पोटी कडुनिंबाची पाने खाल्ल्याने कोणता रोग बरा होऊ शकतो? ऑप्शन 1 पोटदुखी, ऑप्शन 2 मधुमेह, ऑप्शन 3 कावीळ, ऑप्शन 4 क्षयरोग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मधुमेह. तर रिकाम्या पोटी कडुनिंबाची पाने खाल्ल्याने मधुमेहाचा रोग बरा होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन 1 मौलाना आझाद, ऑप्शन 2 अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 4 सुकुमार सेन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अटल बिहारी वाजपेयी. पुढचा प्रश्न आहे, अबिंदुकता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाने नाहीसा करता येतो? ऑप्शन 1 द्विनाभिक भिंग, ऑप्शन 2 बहिर्गोल भिंग, ऑप्शन 3 अंतर्गोल भिंग, ऑप्शन 4 चित्कृती भिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 चित्कृती भिंग. खालीलपैकी कोणत्या संस्थेने 1885 मध्ये राजकीय सजगेद्वारा समाज आणि शिक्षणातील जागृती पुढे नेली? ऑप्शन 1 इंडियन नॅशनल काँग्रेस, ऑप्शन 2 मुस्लिम लीग, ऑप्शन 3 डेक्कन एज्युकेशन, ऑप्शन 4 पीपल्स एज्युकेशन सोसायटी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 इंडियन नॅशनल काँग्रेस. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? ऑप्शन 1 तामिळनाडू, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 केरळ. उत्तर आहे ऑप्शन 3 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे. पुढचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील राज्य मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? ऑप्शन 1 शिक्षण मंत्री, ऑप्शन 2 राज्यपाल, ऑप्शन 3 सभापती विधानसभा, ऑप्शन 4 मुख्यमंत्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 राज्यपाल. कलम 370 खालीलपैकी कशा संबंधित आहे? ऑप्शन 1 सिक्कीम, ऑप्शन 2 घटना दुरुस्ती, ऑप्शन 3 आणीबाणी, ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. ऑर्निथॉलॉजी म्हणजे खालीलपैकी कशाचा अभ्यास आहे? ऑप्शन 1 पक्ष्यांचा अभ्यास, ऑप्शन 2 पृथ्वीचा अभ्यास, ऑप्शन 3 हाडांचा अभ्यास, ऑप्शन 4 शेती विषयक अभ्यास. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पक्ष्यांचा अभ्यास. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? ऑप्शन 1 पावसाळा, ऑप्शन 2 उन्हाळा, ऑप्शन 3 हिवाळा, ऑप्शन 4 मोसमी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 हिवाळा. तर रब्बी पिके हिवाळ्यात घेतली जातात. रब्बी हंगाम हा नोव्हेंबर ते एप्रिल या काळात असतो. या काळात पिकांची पेरणी केली जाते आणि एप्रिल ते मे दरम्यान कापणी केली जाते. रब्बी पिकांमध्ये गहू, बार्ली, ओट्स, चणे, हरभरा, जवस, मोहरी यांचा समावेश होतो. रब्बी हा शब्द अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ वसंत ऋतू असा होतो. रब्बी पिके थंड महिन्यात घेतली जातात आणि वसंत ऋतूमध्ये कापणी केली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.